18 फेब्रुवारी 2026 रोजी 12वी आर्ट्सच्या मुलांचा राज्यशास्त्राचा पेपर होणार आहे दुपारी 3 ते 6 वेळात. त्या पेपरसाठी कोणते कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत जे करून गेल्यास तुम्हाला राज्यशास्त्र सारख्या विषयामध्ये सुद्धा 90 पेक्षा जास्त मार्क पडतील ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. आर्ट्सच्या मॅक्सिमम मुलांचं इतिहास भूगोल हा सब्जेक्ट असतं. त्याचे व्हिडिओज ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि स्टुडंट्स डिमांड वरून आपण राज्यशास्त्राचा व्हिडिओ आज अपलोड करत आहोत, ज्याच्यामध्ये येणाऱ्या एक्झाम साठी कोणते कोणते प्रश्न आहेत ज्याचा अभ्यास आम्हाला करून जायचा आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स पडतात. ऑल राईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात. बघा, राज्यशास्त्राच्या पेपरमध्ये एक नकाशा कंपल्सरी येतो, त्याच्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. जुलै 2012 मध्ये प्रश्न आला होता युरोझोन राष्ट्राशी संबंधित हा नकाशा आणि त्यावर आधारित असे काही प्रश्न आले होते. जसे की बघा, युरोपियन युनियन मधील युरोझोन सदस्य असलेल्या कोणत्याही दोन देशांची नावे. साधं सिंपल आहे, इथे क्लिअर कट आहे की युरोपियन युनियन मधील युरोझोनचे सदस्य या कलर मध्ये आहेत आणि नसलेले देश या कलर मध्ये आहेत. बस तुम्हाला थोडासा अभ्यास करायचा आहे, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. हा सप्लिमेंटरीचा पेपर आहे. जे मुलं 2022 बोर्डच्या मुख्य परीक्षेत नापास झाले होते त्यांची पुनर्परीक्षा जून जुलै मध्ये होते, त्यावेळेस आलेला हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर मार्च 2023 मध्ये आशिया खंडातील प्रमुख देश यावर आधारित एक नकाशा आला होता आणि त्याच्यावर काही प्रश्न विचारलेले होते. हे पुढील प्रमाणे आहेत. अँड त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, तुमच्या पुस्तकांमध्ये अनेक नकाशे आहेत, त्यापैकी युरोपचा जो नकाशा आहे ज्याच्यामध्ये सगळे युरोपियन देश दिसत आहेत, नॉर्वेचा समुद्र असेल, बिस्केचा उपसागर, भूमध्य समुद्र असेल, याच्यावर आधारित या नकाशावर आधारित प्रश्न 2024 मध्ये आला होता. अँड मागच्या वर्षी म्हणजे बोर्ड्स 2025 मध्ये सोव्हिएत रशिया पूर्वीचे देश, सोव्हिएत रशिया मधील पूर्वीचे देश ह्याच्यावर आधारित नकाशा वगैरे आला होता. ऑल राईट, आता राहिलेले 3 नकाशे आहेत तुमच्या पुस्तकांमध्ये. त्यातला पहिला आहे राजकीय प्रमुख प्रदेश, ज्याच्यामध्ये एकूण जगाचा नकाशा दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा कुवेत आणि इराकचा. अँड त्याच्यानंतर नेक्स्ट आहे शेंगेन क्षेत्राशी संबंधित आहे. हे तीनही नकाशे तसं जर पाहायला गेलं सर्वच नकाशांचा मुलं अभ्यास करतात, मग ह्या 3 नकाशावर थोडासा भर द्या, यातून एखादा एक नकाशा परीक्षेला येऊ शकतो. त्याच्यानंतर डायरेक्ट मी काय महत्वाचे पॉइंट सांगत आहे, प्रश्न सांगत आहे, ते तेवढं सर्वात अगोदर करायचं. बघा, तुमचे कॉलेजचे जे सर सांगतात ते तर करायचंच आहे. तुम्ही बाकी राज्यशास्त्राचे इतर काही टीचर सांगण्याच्या अगोदर पहिलं प्राधान्य ह्याला द्या, फायद्यामध्ये राहतात. ओके, पहिला प्रश्न आहे सॉफ्ट पॉवर हार्ड पॉवर याच्या संबंधित जेवढं येतील, टिपालिया असेल, ऑब्जेक्टिव्ह असेल, छोटे मोठे प्रश्न A to Z कव्हर करून घ्यायचं. युरोपियन संघटना, G20, गॅट करार आणि जागतिक व्यापार संघटना, पर्यावरण आणि शाश्वतता. नेक्स्ट, महिला सक्षमीकरण, शाश्वत विकास. 7वा प्रश्न 2025 बोर्डाला आला होता ऑलरेडी. तो प्रश्न असा आहे की भारतातील महिलांची स्थिती किंवा भारतीय महिलांपुढील समस्या. ओके, नेक्स्ट आहे समाज परिवर्तन आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्यांची भूमिका, राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित मूल्य, सुशासन मूल्य स्पष्ट करा, युरोपियन संघाची पुढील मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा. तुम्हाला काही मुद्दे देण्यात येत असतात, त्याच्या आधारे माहिती लिहायची असते. पुस्तकांमध्ये कोणते कोणते मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यावर काय काय माहिती सांगितलेली आहे काय नाही नोट डाऊन करायचं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, व्यवस्थित चेक करा, हिंदी महासागरात भारताची भूमिका स्पष्ट करा. 13वा प्रश्न, भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक 2025 बोर्डाला आलेला आहे. हा प्रश्न मागच्या वर्षी पण दिला होता, एक्झामला आला होता, या वर्षी वापस देत आहे, फायद्यामध्ये राहतात, व्यवस्थित करून जा. त्याच्यानंतर आहे जागतिकीकरणाचे परिणाम स्पष्ट करा. हा सुद्धा प्रश्न मागच्या वर्षी दिला होता, परीक्षेला आलेला आहे. ओके, जागतिकीकरणाचे परिणाम स्पष्ट करा. भारत चीन संबंध स्पष्ट करा, भारत अमेरिका संबंध स्पष्ट करा, भारत आणि अलिप्ततावाद, सुशासन आणि ई प्रशासन. शीत युद्धावर प्रश्न मागच्या वर्षी आला होता, भारत आणि अलिप्ततावादावर सुद्धा मागच्या वर्षी प्रश्न आला होता. त्याच्यानंतर आहे मानवतावादी हस्तक्षेप, डाव्यांचा उग्रवाद, सुशासनाची मूल्य, युरोपियन महासंघाची कार्य. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी राज्यांची भूमिका स्पष्ट करा, गरिबी विकास,
जम्मू काश्मीर ऑब्लिक डॅश सीमापार दहशतवाद, भारताचे परराष्ट्र धोरण, हे 27 प्रश्न आहेत जे सर्वात अगोदर व्यवस्थित करायचे. प्लस मागच्या 2 व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलं होतं इतिहासाच्या आणि भूगोलाच्या 80 पैकी 80 मार्क जर तुम्हाला घ्यायचे असतील राज्यशास्त्र सारख्या विषयामध्ये पॉसिबल नाहीयेत, कुठं ना कुठं मार्क्स कटतात, बट 100 पैकी 92, 95, 96 ला जर जायचं असेल तर सर्वात अगोदर हे क्वेश्चन्स पाठवणं महत्वाचे आहेत. दुसरा, तुम्ही वर्षभर प्रॅक्टिस करत असताना राज्यशास्त्राचे 2 तरी प्रश्नपत्रिका बघा. तुमचा राज्यशास्त्राचा पेपर 18 फेब्रुवारी रोजी आहे. ओके, इंग्रजीचा पहिला पेपर 10 फेब्रुवारीला आहे 2026 साठी. 11, 12, 13 मध्ये मराठी, हिंदी, संस्कृत आहेत. त्याच्यानंतर जर तुम्हाला टाइम मिळालं तर त्या 5 ते 6 दिवसाच्या गॅप मध्ये हिंदी किंवा मराठी आणि इंग्लिशचे पेपर झाल्यानंतर राज्यशास्त्राचे 2 तरी पेपर्स दुपारी 3 ते 6 या वेळामध्ये तुम्ही घर बसल्या ठिकाणी सोडवले पाहिजे. आणि मोस्ट प्रोबेबली ते पेपर 2025 बोर्ड आणि 26 बोर्डचे असले पाहिजे. कंपल्सरी सॉल्व्ह करायचा, तरच 18 तारखेचा पेपर तुमचा 3 तासात सॉल्व्ह होईल. त्याच्यानंतर DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर साइड बाय साइड या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये 8 टेस्ट लिंक टाकलेलं आहे, ज्याच्यामध्ये राज्यशास्त्राचे सर्व धड्यांची टेस्ट लिंक आहे. त्याच्यावर क्लिक करा, फ्री ऑफ कॉस्ट ऑनलाईन टेस्ट द्या. त्याच्यामुळं तुम्हाला MCQ पक्के होतात आणि सर्व ऑब्जेक्टिव्ह फ्री ऑफ कॉस्ट तुमचे कव्हर होतील. आणि 800 अनेक विषयांचे नोट्स असतील, इतिहासाचे असतील, भूगोलाचे असतील. इवन ही जे सुद्धा क्वेश्चनची PDF आहे ते त्या 100 रुपीजच्या कोर्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. या व्हिडिओसाठी एवढंच. इतिहास झालं, भूगोल झालं, राज्यशास्त्र झालं. आणखी कोणत्या विषयाचे व्हिडिओज तुम्हाला पाहिजे नक्की व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. लवकरच 800 मुलांसाठी आपण लाईव्ह सेशन घेऊन येणार आहोत, बट त्याच्यासाठी 800 मुलांचा सपोर्ट असणं महत्वाचं आहे. या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता YouTube चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.